नमस्कार मंडळी, चित्रपट व्याख्याती चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर मंडळी, आज मी 2024ची झी5वर नुकतंच रिलीज झालेली हॉरर कॉमेडी मूव्ही काकुडा एक्सप्लेन करणार आहे. या मूव्हीचे डायरेक्टर आदित्य सरपोतदार आहेत, ज्यांनी याआधी झोंबिवली आणि मूव्हीचं डायरेक्शन केलं आहे. आता तुम्हाला लक्षात आलं असेलच की या मूव्हीला का बघायचं. या व्हिडिओमध्ये मी मूव्हीला पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेन केला आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. मूव्हीच्या सुरुवातीला आपण एका म्हाताऱ्या व्यक्तीला बघतो, जो मथुरा रोडवेच्या बसमधून उतरून त्याच्या गावाला म्हणजे राठोडी गावाला सायकलने जात असताना आपल्याला दिसतो. तो वारंवार वेळ चेक करतो. त्याचं राठोडी गाव हे श्रापित असतं. त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरून आपल्याला समजतं की तो किती घाबरलेला आहे. आज मंगळवार असतो आणि वेळ संध्याकाळचे 7:15 वाजले असतात. राठोडी गावची एक विशेष गोष्ट म्हणजे या गावच्या प्रत्येक घराला 2 गेट असतात, एक मोठं आणि एक लहान. आपण त्या म्हाताऱ्या व्यक्तीला वेळेवर घरी पोहोचताना बघतो आणि त्याने विशिष्ट वेळेच्या आत लहान दरवाजातून घरात प्रवेश केलेला असतो. त्यानंतर आपण सुपरनॅचरल एंटिटीचा गुरगुरण्याचा आवाज ऐकतो, जी त्या छोट्या गेटला ओपन बघून आतमध्ये प्रवेश करताना आपल्याला दिसते. पण एका घराचं छोटं गेट बंद असतं, कारण त्या घरचा मुलगा बुलबुल किलोटी नावाच्या मुलाशी गुलूगुलू करत असतो, म्हणजे रोमॅन्स करत असतो. पण जसा त्याला त्याच्या मम्मीचा मेसेज येतो, मग तो भानावर येतो आणि घाबरून छोटं गेट ओपन करण्याचा प्रयत्न करताना दिसतो. पण वेळ निघून गेलेली असते, कारण 7:15पेक्षा जास्त टाईम झाला होता आणि आता ती भयानक आत्मा बुलबुलाच्या छातीला लाथ मारते. आता बुलबुलाच्या पाठीला कुभाड निघालेलं आपण बघतो आणि बाकीचे सगळे लोक त्याच्या 13व्याचं फंक्शन सेलिब्रेट करताना आपण बघतो. तिथं त्याचा फ्रेंड सनी आणि किल्विश पण येतो आणि त्याला हार घालून किलोटीविषयी विचारतो. मूव्हीच्या सुरुवातीला ज्या म्हाताऱ्या व्यक्तीला आपण बघितलं होतं, तोच पर्सन एका छोट्या मुलाला राठोडी गावच्या श्रापाविषयी सांगताना आपल्याला दिसतो. म्हणजे त्याला पूर्ण माहिती तर नसते, बट स्टील आपल्याला एक कल्पना मिळते की हा श्राप नेमका आहे तरी काय. तो सांगतो या आत्म्याचं नाव काकुडा आहे. आधी तो चांगला होता, पण आता काही कारणामुळं तो आत्मा बनून भटकतोय आणि यामागचं खरं रिझन कोणालाच माहिती नाही. पण 2 गोष्टी खूप प्रचलित आहे. एक तर दरवाजावर येणाऱ्या बुटक्याची पेमेंट कोणी केली नसते, म्हणून असं झालं अशी त्या लोकांची मान्यता असते. त्यामुळं हे छोटं गेट त्याच्या रिस्पेक्टमध्ये बनवलं गेलं आणि दुसरं म्हणजे एका गुरुजीचा क्लास अटेंड करायला कोणीच आलं नव्हतं, म्हणून असं झालं. आणि ही घटना मंगळवारच्या संध्याकाळी 7:15 घडली होती. म्हणून आता प्रत्येक घरातल्या पुरुषाला प्रत्येक मंगळवारी संध्याकाळच्या 7:15 घराचं छोटं गेट ओपन करायचं असतं, काकुडाच्या रिस्पेक्टमध्ये. काकुडाला सगळं माहिती असतं की कुठल्या घरात कोण राहतं, म्हणून इथे चिटिंग किंवा धोकेबाजी करण्याचा काही प्रश्नच नसतो. एकदा कोणीतरी असं केलं होतं, तेव्हा त्या व्यक्तीच्या पुढं आणि मागं दोन्ही साईडला कुबडं निघालं होतं. आता या गावच्या स्त्रिया आणि छोटी मुलं तर पूर्णपणे सेफ असतात, पण या गावच्या पुरुषाला ही कस्टम फॉलो करावीच लागते. आणि जर कोणी बाय चान्स किंवा मजबुरी खातर ते छोटं गेट ओपन करू शकलं नाही, तर आता बुलबुलसोबत जसं झालं तसंच सगळ्या पुरुषांसोबत व्हायचं. प्रत्येक पुरुषाला काकुडा लाथ मारून त्याच्या मागं कुबडं काढायचा आणि तिथून 13 दिवसाच्या आत त्याची मृत्यू व्हायची. आता बुलबुलाची डेथ होते, ज्यामुळे त्याची आई खूप दुःखी असते. आता आपण इंदिरा नावाच्या एका मुलीला बघतो, जिच्या लग्नाच्या गोष्टी सुरू असतात. तिच्या वडिलांना इंग्रजी बोलणारा जावाई पाहिजे असतो. ते सगळ्यांना एक इंग्रजीचा एसे वाचायला द्यायचे. एक मुलगा त्याच्या पसंतीस पडतो, पण इंदिराचं प्रेम असतं सनीवर, जो मिठाईवाला असतो आणि त्याने इंदिरा नावाची मिठाई पण खूप फेमस केली असते. आता इंदिरा तिच्या वडिलांना सुसाईड करण्याची धमकी देऊन सनीला भेटण्यासाठी कन्व्हिन्स करते. ती बोलते की सनीला पण इंग्रजी येते, तो पण इंग्रजीमध्ये बोलू शकतो, पण हे साफ खोटं असतं. इंदिराला गोमती नावाची बहीण पण असते. तिला एका रूममध्ये बंद करून ठेवायचे. तिच्या रूममधून रात्री भयानक आवाज यायची. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मूव्हीचं नाव काकुडा का ठेवलं आहे, तर ती आत्मा ज्याही व्यक्तीला लाथ मारायची त्याचं कुबडं निघायचं, म्हणून या मूव्हीचं नाव काकुडा असं ठेवलं आहे. आता
इंदिरा सनीला एक इंग्लिशचा एसे रट्टा मारायला सांगते, पण इंदिराच्या वडिलांना ते लक्षात येतं आणि ते सनीला रिजेक्ट करतात. रिजेक्शननंतर सनी किल्विशसोबत दारू पित असताना इंदिरा तिथं येते आणि त्याला पळून जाऊन लग्न करण्याविषयी बोलते. आधी सनी या गोष्टीसाठी रेडी नसतो, कारण त्याला त्याच्या वडिलांची चिंता असते. त्याने हे मॅटर घरी सांगितलेलं नसतं, पण नेक्स्ट डे तो लग्नासाठी मानतो आणि गुरुजींकडून लग्नाचा मुहूर्त काढतो. तर त्यांच्या लग्नाचा उद्याचा 7 वाजताचा मुहूर्त असतो आणि शॉकिंगली उद्या मंगळवार असणार होता. हे ऐकून सनी आणि किल्विश तर टेन्शनमध्येच येतात, कारण त्यांना काकुडासाठी छोटं गेट पण ओपन करायचं होतं. पण सीन हा असतो की इंदिरा शिक्षित असल्यामुळं तिला रठोडी गावच्या श्रापावर, काकुडाच्या स्टोरीवर विश्वास नसतो. तिला असं वाटायचं की ही एखादी महामारी असेल, ज्याचं क्युअर अजूनपर्यंत मिळालं नाही. किल्विश आणि सनी शक्कल लढवतात आणि बोलतात की गेट तर सनीचे वडील पण ओपन करू शकतात. आता आपल्याला गोमतीला दाखवलं जातं, जी इंदिराचीच जुडी बहीण आहे. लग्नाच्या खुशीत इंदिरा तिला एक अंगठी देऊन परत रूममध्ये बंद करते. पण पोपट तेव्हा होतो जेव्हा सनीचे वडील त्याच टायमाला अंघोळीसाठी जातात, जेव्हा सनी लग्नासाठी जाणार असतो. सनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतो, पण ते ऐकत नाही आणि अंघोळीला जातातच. पण लग्न पण इम्पॉर्टंट असल्यामुळं सनी घराला बंद करून लग्नासाठी निघतो. लग्न झाल्यानंतर सनी पटापट घरी पडण्याचा विचार करतो, पण अचानक बाईक बंद पडते आणि मग तो सायकलने घरी जातो. सायकलची पण चेन मध्येच तुटते. तो कसाबसा घरी पोहोचतो तर गेटचं लॉक तुटलेलं असतं. मग जसा तो गेटला तोडण्यासाठी जातो तेव्हाच तिथं काकुडा पोहोचलेला असतो. आता सनीच्या पाठीवर पण कुबडं आलं असतं आणि आता त्याकडे फक्त 13 दिवस असतात. त्याच्या 13वीचं फंक्शन सुरू असताना इंदिरा पण तिथं येते, जी सनीची अशी कंडिशन बघून शॉक असते. सनीच्या वडिलांना तर खूप सदमा लागलेला असतो. आता सगळ्यांना सांगितलं जातं की इंदिरा त्यांची सून आहे. इंदिरा सगळ्यांना बोलते की हा एक आजार आहे आणि आपल्याला डॉक्टरकडे जावं लागेल. आता डॉक्टरकडे सनी आणि इंदिरा जातात तेव्हा डॉक्टर बोलतात की हा फक्त एक मांसाचा तुकडा आहे, सर्जरी करून आपण इझिली रिमूव्ह करू शकतो. आणि मग तसं होतं पण. सर्जरी करून तो एक्स्ट्रा पार्ट रिमूव्ह केला जातो. पण नेक्स्ट डेला कुबडं परत आलं असतं. तेव्हा हॉस्पिटलचा रहस्यमय गार्ड त्याचं व्हिजिटिंग कार्ड देतो आणि मग सनी, इंदिरा, किल्विश हताश होऊन परततात. जिथं गाववाले आणि सनीचे वडील खूप दुःखी असतात. आधी ते हॅपी असतात की हा एक आजार आहे आणि ट्रीटमेंट करून दूर केला जाऊ शकतो. पण कुबडं परत आल्याने ते समजतात की हा एक खराखुरा श्राप आहे. आता इंदिराला पण या सगळ्यावर विश्वास बसतो. आता आपण त्या रहस्यमयी गार्डला बघतो, जो एक घोस्ट हंटर आहे आणि त्याचं नाव विक्टर असतं, जो एक पेंटिंग बनवून हॉस्पिटलला एका आत्म्याला फ्री करायला आला होता. म्हणजे तो हॉस्पिटलमध्ये काम करायचा नाही. आता इंदिरा विक्टरला कॉल करून रठोडी बोलावते की काकुडाची मिस्ट्री सॉल्व्ह व्हावी म्हणून. इनफॅक्ट विक्टर पण या प्रकरणामध्ये खूप जास्त इंटरेस्टेड असतो. त्याचं म्हणणं होतं की त्याने खूप भूत, प्रेत, आत्मा, पिशाच या सगळ्यांचं मॅटर सॉल्व्ह केलं आहे, पण काकुडा हे प्रकरण जरा डिफरंट आहे. तो स्त्रीच्या कॅरेक्टरविषयी पण बोलतो, म्हणजे इनडायरेक्टली तो हॉरर कॉमेडीच्या आयकॉनिक कॅरेक्टरविषयी बोलतो. आता मिस्टर विक्टरसोबत हे सगळे पण काकुडा जिथं राहतो तिथं जातात. ही जागा शेतामध्ये असते, जिथं एक बुजगावणं असतं. काकुडाचा वास त्या बुजगावण्यामध्येच असल्याचं मानलं जायचं. मिस्टर विक्टर पेंटिंगद्वारे या मिस्ट्रीला सॉल्व्ह करू बघतो, पण ते बुजगावणं सगळ्यांच्या मागं लागतं, ज्यात काकुडा राहायचा. पण फायनली विक्टर पेंटिंग बनवतो. त्या पेंटिंगमध्ये एक सुकलेली विहीर आणि 2 कबूतर उडताना दिसतात. आता गावात सुकलेली विहिरीच्या शोधात ते एका जागी पोहोचतात आणि ती जागा असते गुगू पैलवानाच्या वाड्याच्या मागे, जिथं गुगू पैलवानाविषयी माहिती लिहिलेली असते. तिथं थोडं खोदल्यावर 2 सांगाडे दिसतात, ज्यात एकाच्या डोक्यावर टोपी असते. तेव्हा तिथं कुकुडा येतो. त्याचं रूप आपण बघतो, जो एक बुटका असतो आणि दिसायला तो खूप भयानक असतो. त्या खड्ड्याला खोदलेलं बघून काकुडाला खूप जास्त राग येतो. आता त्या खड्ड्याला परत हे लोक भरतात. आता काकुडा मिस्टर विक्टरला बांधून मारतो. पण शॉकिंगली इंदिराला बघून काकुडा निघून जातो. आता सगळे परेशान असतात, कारण आता सनीकडे फक्त 4च दिवस बाकी असतात. मिस्टर विक्टर त्या टोपीला काळजीपूर्वक बघतो,
तर त्यावर गोयल सर्कस असं लिहिलं असतं. तेव्हा आपण बघतो की इंदिराचे पॅरेंट्स सनीकडे येतात आणि इनडायरेक्टली बोलतात की त्याने इंदिराला दुसऱ्या लग्नासाठी मनवावं. इतक्या कमी वयात ती विधवा म्हणून कशी जगेल. इंदिराचे वडील मिस्टर विक्टरची इंग्लिश बघून त्यालाच आपला जवाई मानतात. आणि आता सनी पण या गोष्टीवर राजी होऊन इंदिरालाच एकटीला विक्टरसोबत गोयल सर्कसच्या मालकाकडे जायला सांगतो. कारण त्याची पण हीच इच्छा होती की इंदिराचं लग्न विक्टरसोबत व्हावं. त्यानंतर फॅनला फाशी घेऊन तो सुसाईड करणार असतो. मीनवाईल आपण सर्कसचे ओनर गोयलजी यांना बघतो. त्यानंतर आपल्याला काकुडाची रिअल स्टोरी माहिती पडते. त्याचं रिअल नाव गुल्लक असतं. हे नाव त्याला त्याच्या आजूबाजूच्या लोकांनी दिलं असतं कारण तो त्याच्या हॅटमध्ये पैसे भरायचा. हे लोक 65 वर्षाआधी या गावात गेले होते. गुल्लककडे एक स्पेशल पॉवर होती. तो पायवारी असतो, म्हणजे जन्माला उलटा आला असतो. म्हणून मंगळवारी 7:15 त्याच्या पायाने कोणाच्याही पाठीचं दुखणं दूर करण्याची ताकद होती. कितीही भयानक पाठीचं दुखणं असेल आणि एक वेळ गुल्लकने जर त्या पर्सनच्या पाठीवर पाय ठेवला तर ते दुखणं गायब व्हायचं. एकदा सरपंचाच्या पाठीत दुखणं होतं. गावचा गुगू पैलवान पण सेमच काम करायचा. त्याने खूप प्रयत्न केले पण सरपंचाच्या पाठीचं दुखणं काही कमी झालं नव्हतं. पण गुल्लकच्या पायाने ते कमी झालं होतं. गावच्या खूप लोकांचं त्याने पाठीचं दुखणं घालवलं होतं. म्हणून गावात त्याचा खूप मानसन्मान वाढला होता. आता गुल्लक पण त्याच गावात रमतो. सगळ्यांनी त्याला आपलंसं केलं होतं. त्या गावातून सर्कस तर गेली पण गुल्लक राठोडी गावाचाच बनून राहिला. पण अचानक त्याची खबर येणं बंद झालं. म्हणजे गोयलकडून इतकीच माहिती त्यांना मिळते. एनिवेज घरी येऊन इंदिराला सनीच्या सुसाईड अटेम्प्टबद्दल माहिती पडतं. तो तिला तिथून जायला सांगतो की आता त्याची होप पण संपली. आता सगळे गाववाले विक्टरला पण तिकडून हकलावून लावतात. इंदिरा आता घरी असते. तिथं तिची जुडी बहीण गोमती पण येते. गुल्लकची गोष्ट निघाल्यावर गोमती बोलते की गुल्लकचं घर गाववाल्यांनीच जाडलं होतं आणि ती अचानक शांत होते. म्हणजे गोमती काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत होती. तेव्हा मिस्टर विक्टरशी बातचीत केल्यानंतर माहिती पडतं की गोमतीचा काय प्रॉब्लेम होता. गोमतीला झोपीत चालण्याचा आजार असतो. ती रात्री बाहेर जायची. सकाळी बघायचे तेव्हा तिचे पाय चिखलाने भरलेले असायचे. गावात तिच्याविषयी वाईट बोलल्या जायचं म्हणून तिला रात्री बंद करून ठेवायचे. आता मिस्टर विक्टर गोमतीवर इम्प्रेस असतात की एका मुलीला रात्री भूतप्रेत दिसतात आणि रात्री ती एकटी बाहेर पडते. हे सगळं त्याला खूप इंटरेस्टिंग वाटतं आणि त्याला हे पण माहिती होतं की गोमतीला गुल्लकविषयी काही गोष्टी माहिती आहे. म्हणजे तिच्या सबकॉन्शियस माइंडला याविषयी माहिती आहे. म्हणून विक्टर एक डिव्हाइस इंदिराला देतो आणि ते गोमतीवर लावायला सांगतो. म्हणजे रात्री ती जिथं जाईल तिथं हे लोक तिचा पाठलाग करणार. म्हणजे आज रात्री गोमतीच्या रूमचा दरवाजा ओपन असेल. मिस्टर विक्टर गोमती आणि इंदिराला बघून शॉक होतो कारण त्या एकसारख्या दिसायच्या आणि त्या जुड्या होत्या. विक्टर गोमतीला पसंत करायला लागला होता. आता गोमतीचा पाठलाग करत हे सगळे बुजगावण्यावाल्या शेतात जातात. दुसरीकडे सनी आणि किल्विश पण तिथं पोहोचतात कारण सनीला इंदिराला भेटायचं होतं. तो इंदिराला माफी मागतो. तेव्हा आपण बघतो की गोमती बुजगावण्याशी बोलत असते आणि खूप वियर्डली हसते. आता घाबरून हे लोक बुजगावण्याला जाळून टाकतात. पण काकुडा आता गोमतीला पजेस करतो आणि हे लोक स्वतःचा जीव वाचवण्यासाठी गोयल सर्कसचं नाव घेतात. तेव्हा काकुडा त्याच्या मूळ रूपात येऊन त्याची स्टोरी सांगतो. आणि मंडळी इथे उघडतात मूवीचे सगळे रहस्य. राठोडी गावामध्ये गंगा आणि तिचा मुलगा शिबू राहायचा. गंगा विधवा होती. गुल्लकला शिबू खूप आवडायचा. ते दोघं खेळायचे, मस्ती करायचे. आता गुगू पैलवान जो असतो तो खूप वाईट पर्सन असतो आणि त्याला गुल्लकची चीड होती कारण त्याच्यामुळं त्याला त्याच्या बिझनेसमध्ये नुकसान झालं असतं. एक दिवशी शिबूची आई गंगाला बॅकपेन होतो म्हणून शिबू रडत गुल्लककडे हेल्प मागतो आणि तो दिवस असतो मंगळवारचा आणि वेळ असते 7:15ची. पण गुल्लक बायकांना टच करायचा नाही कारण त्याला हे ठीक वाटत नव्हतं. पण शिबूला असं रडताना बघून तो गंगाला ठीक करण्याचा विचार बनवतो. ते दोघं घरी जात असताना गुगूने त्यांना बघितलं असतं आणि मग तो आणि काही गाववाल्यांना घेऊन गंगाच्या घरी जातो. जसा गुल्लक तिला टच करणार तसाच पैलवान गुगू तिथं येऊन त्यांच्या रिलेशनला चुकीचं ठरवून त्या दोघांचे अवैध संबंध आहे ही खबर गावात पसरवतो आणि गुल्लकला खूप मारतो.
त्यानंतर गाववाले गुल्लकचं घर जाळतात. तेव्हा गुल्लकने सगळ्यांच्या दरवाजावर नॉक केलं असतं मदतीसाठी, पण कोणीच त्याला मदत केली नाही. त्याने ज्यांची हेल्प केली होती ते पण मदतीसाठी पुढं आले नाही. हे दर्शवतं की मनुष्य किती स्वार्थी असतो. त्यानंतर गुगू पैलवानाने शिबू आणि गंगाला मारून त्याच्याच वाड्याच्या मागे गाडलं होतं आणि हे प्रूफ होतं की गुल्लक निर्दोष आहे. तेव्हा विधवा बायकांना बघणं पण पाप होतं. वाड्याच्या मागे ज्या 2 डेड बॉडीज मिळाल्या होत्या त्या शिबू आणि गंगाच्या होत्या. त्यात एक टोपीवाली डेड बॉडी होती, ती शिबूची होती. ती टोपी त्याला गुल्लकनेच दिली होती. आता गुल्लक धावत त्या बुजगावण्याच्या शेतात येतो. खूप थंडी असल्यामुळं तो स्वतःला थंडीपासून वाचवण्यासाठी त्या बुजगावण्याला चिटकून उभा राहतो. तो 13 तासांपर्यंत तडफडत राहिला आणि मारला गेला. आणि मग त्या बॉडीवर खूप साऱ्या माशा घोंगावत होत्या आणि तेव्हापासून त्याची आत्मा भटकत असते आणि त्याच्या आजूबाजूला माशा घोंगावत असतात. म्हणून गावा सगळ्यांच्या घरात छोटं गेट असतं की सगळ्यांनी त्याला इज्जत द्यावी आणि दर मंगळवारी 7:15ला ते गेट ओपन ठेवावं. जेव्हा त्याला गरज होती तेव्हा कोणीच गेट त्याच्यासाठी ओपन केलं नव्हतं आणि म्हणून आता त्याने गावात छोटं गेट बनवलं असतं की त्याला कधीच त्रास होऊ नये. जेव्हा ही घटना घडली होती तेव्हा मंगळवारचे 7:15च वाजले असतात आणि म्हणून मंगळवारी या घटना घडायच्या आणि हेच गावच्या श्रापित होण्याचं रिझन होतं. आणि यात लेडीज आणि छोट्या मुलांचा काही दोष नसल्यामुळं ते या श्रापापासून मुक्त असतात. आता विक्टर गोमतीच्या आत असलेल्या गुल्लकला बोलतो की त्याने त्याच्या जगात परत जावं आणि हा श्राप मुक्त करावा. आतापर्यंत जे केलं होतं ते ठीक होतं, पण आताही सगळ्यांना शिक्षा देणं चुकीचं आहे. पण गोमतीमध्ये असलेला गुल्लक बोलतो की हा श्राप कधीच मुक्त होणार नाही. ते लोक गोयलजीच्या मुळं इथे आले आहे म्हणून तो त्यांना जिवंत सोडतोय आणि ही गोष्ट सांगून तो तिथून गायब होतो. त्यानंतर सगळे गोमतीला सांभाळतात. आता मिस्टर विक्टरच्या मते गुल्लकची ताकद त्याच्या सरळ पायात आहे आणि त्या पायाला कोणत्या स्पेशल पॉवर असलेल्या विड्याने जर कापलं तर सनीच्या बरे होण्याचे चान्सेस भरपूर आहेत. सोबतच हा गावावरचा श्राप पण संपेल. यात ते लोक किलोटी म्हणजे बुलबुलाच्या गर्लफ्रेंडची हेल्प घेतात, कारण तिच्या घरात पुरुष नव्हता, फक्त ती आणि तिची आजी असायची. गुल्लक या गावच्या सगळ्या घरांना ओळखायचा, म्हणून मग हे सगळे त्याच घरात लपून बसतो गुल्लकच्या येण्याची वाट बघत. आणि त्यांच्यासमोर गोमती असणार होती, कारण गुल्लक गोमतीमध्ये गंगा बघायचा आणि तो तिला नुकसान पोहोचवणार नव्हता. गोमती त्याला बिझी ठेवून मग विक्टर मागून येऊन त्याचा पाय कापणार असतो, पण असं होत नाही कारण तिथं सनी येतो. त्याला फोनवर असं वाटतं की इंदिरा कोणत्या तरी अडचणीमध्ये आहे. गुल्लक हे बघून खूप चिडतो. तेव्हा ते लोक गंगा आणि शिबूचं स्केलेटन झाडतात. मग तर तो अजूनच भाव चढतो. पण इंदिरा गोमतीच्या वेशात येऊन त्याचं लक्ष भटकवते आणि मिस्टर विक्टर त्याचा पाय कापतात आणि त्यामुळं गुल्लक मुक्त होतो, ज्यामुळं सनीचं कुबडं पण ठीक होतं. आणि सनीचे वडील पण इंदिराला सून म्हणून ॲक्सेप्ट करतात, कारण 65 वर्षात कोणीतरी पहिल्यांदा जिवंत वाचलं होतं आणि हे सगळं इंदिराच्या प्रयत्नामुळं. आता विक्टर दिल्ली परतत असतो आणि आपण गोमती आणि विक्टर या दोघांचा एक प्रेमळ क्षण बघतो. दोघंही एकमेकांना पसंत करत होते आणि सर्वात मेन गोष्ट म्हणजे या दोघांचं लग्न झालं तर सर्वात जास्त खुशी असेल तर इंदिरा आणि गोमतीच्या वडिलांना, कारण त्यांचं इंग्रजी बोलणाऱ्या जावयाचं स्वप्न पूर्ण होईल. आता परतत असताना मिस्टर विक्टर त्याची पेंटिंग फेकून देतो, जी त्याच जळालेल्या बुजगावण्यावर पडते आणि आपण तिथं परत माशांचा घोंगाट बघतो. म्हणजे गुल्लकचा श्राप संपलेला नसतो. आता आपण मूवीच्या सुरुवातीला बघितलेल्या म्हाताऱ्या व्यक्तीला बघतो. आज मंगळवारचे 7:15 वाजले असतात आणि त्यांच्या छोट्या गेटवर कोणतरी नॉक करतं. पण गेट ओपन केल्यावर समजतं की 3 मुलं मस्ती करत होती. परत गेटवर नॉक होतं. त्यांना असं वाटतं की तीच 3 मुलं परत आली असणार, पण तिथं गुल्लक असतो. हो, गुल्लकच असतो आणि तो त्या म्हाताऱ्या व्यक्तीवर हमला करतो. म्हणजे गुल्लकचं म्हणणं बरोबर होतं, हा श्राप कधीही संपणार नाही. आणि मला असं वाटतं की गुल्लकने सनीला यासाठी सोडलं कारण गोमती आणि इंदिरा त्याला वाचू बघत होत्या आणि गंगाला गोमतीमध्ये बघून त्याने सनीला सोडून दिलं असावं. आणि मंडळी, इथेच मूवीचा द एंड होतो.
मंडळी, हे होतं काकुडा मूव्हीचं एक्सप्लेनेशन. तुम्हाला हा मूव्ही आणि माझं एक्सप्लेनेशन कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही ही मूव्ही झी5वर बघू शकता. रिसेंटली आलेल्या स्त्री, भेडिया, मुंजा आणि आता ही काकुडा मूव्ही या हॉरर कॉमेडी जॉनरच्या मूव्ही तुम्हाला कशा वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा. सोबतच हॉरर कॉमेडी जॉनरमधली या सगळ्यांमधून तुमची सर्वात फेवरेट मूव्ही कुठली ते पण सांगा. आणि व्हिडिओ आणि माझं एक्सप्लेनेशन आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही. चला तर मग भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.